राजे, राजे काय करताय? बुऱ्हाणपुराचा नकाशा गुंडाळून ठेवतोय. ह्याचा अर्थ बुऱ्हाणपूरची मोहीम तहकूब नाही, म्हणजे तहकूब केलेलीच बरी. असं कसं? अहो, माझ्या माणसांनी दिवस रात्र मेहनत करून जाळं विणलंय बुऱ्हाणपुरात. समधी तयारी झालीये, आता माघार नाही. प्रश्न माघारीचा नाही, माग पुढं बघण्याचा आहे. पल्ला लांबचा आहे. राजे, आपण नाराज झालात का? नाराज तर होणारच, कारण योजना ठरली ती औरंगजेब हरणार यावर. परंतु औरंगजेब युद्ध जिंकला. म्हणून काय झालं? औरंगजेब जितला तर जितला. राज, आपण आता सुद्धा बुऱ्हाणपूरची मोहीम मारून आणू शकतो. सर नौबत, तुमची तयारी आहे का? माझी फौज तर जिंकसून तयार आहे. राजांनी आदेश दिला का निघालोच. ते सगळं ठीक आहे, पण आता उत्तरेत औरंगजेबा शत्रू नाही, त्याचं सगळं लक्ष दक्षिणेवर असणार. आणि आता तो विजयाच्या धुंदीत असणार. बिलकुल सही कहा आपने. या विजयाच्या उन्मादात तो जिजिया कर सक्त करणार, हिंदूंचा छळ करणार, त्याचे सरदार बेकाबू असणार आणि त्याच्या सगळ्या फौजा दक्षिणेकडे तोंड करून उभे असणार. ही वेळ योग्य नाही. राजन, आपलं काय मत आहे? म्हणजे बुऱ्हाणपुरावर जाणार की नाही? किसी की हिम्मत नहीं होनी चाहिए, किसी की नहीं. मुगलिया सल्तनत का खौफ बरकरार रहे. जहांपना, आपके नजराने के वास्ते हमारी छोटी सी भेंट स्वीकार कीजिए हुकुम. स्वीकार हो जहांपना. जहांपना, कच्छ के पास अंजार गांव है. उस अंजार गांव की बनी हुई मूल्यवान कटार स्वीकार करके उपकार कीजिए. जहांपना, आपका साथ और सहकार मिलता रहे. इजाजत. आप दोनों ने हमें नजराना पेश किया, अब हम खुद न अरबाज खान के लिए एक नजराना पेश करेंगे. वजीर आलम. मुझे बादशाह सलामत, आप मुझे नजराना देंगे? या अल्लाह, मेरी तो किस्मत ही बदल गई. अरबाज खान, ये कश्मीरी गुलाब का शरबत है. ये रूह को ठंडक पहुंचाता है. शायद अब बादशाह नाराज नहीं. आपने हमारा हुक्म नहीं माना, आपने हमारे साथ नाफरमानी की, आप हमारे लिए जंग नहीं लड़े. अब पीजिए इससे, सारा डर अपने आप निकल जाएगा. जी हुजूर. वजीर आलम. हुजूर, ये क्या? हुजूर, ले जाओ इसे.
और कुत्तों के सामने फेंक दो। वजीर आलम, हमें ऐसे लोगों से सख्त नफरत है, ऐसे कायरों से जो शमशीर चलाने से पहले ही उसे मयान में डाल देते हैं। ऐसे लोगों की यही सजा होती है, सजाए मौत। जी जहांपना। अब मुगलिया सल्तनत का खौफ चारों तरफ फैल गया है। यह खौफ उनकी नजरों में ऐसा है कि रात को सपने में भी मुगलिया सल्तनत के खिलाफ बगावत करने से डरेंगे ये लोग। जी जहांपना। और शहजादे के बारे में जानते हो कि नहीं? हाँ? राजपूतों ने एक किनारे लगा दिया है बागी अकबर को। हाँ, कहीं छिपकर बैठे हैं शहजादे। अरावली के किसी पहाड़ी इलाके में मुंह छिपाकर बैठा होगा ये। हमारे चुरिंदा फौजी उसके खोज में हैं। भागने दो, भागने दो, भाग भाग कर जाएगा कहां? आएगा एक दिन, गिरेगा हमारे कदमों पर और गिड़गिड़ाएगा। जहांपना, मैं क्या कहता हूं कि नहीं, एक लफ्ज और नहीं। वो बागी है, अब उसे कोई पनाह नहीं देगा। सभी सरदारों को जाकर कह दो कि अगर किसी ने भी बागी अकबर को पनाह दी तो उसका भी वही हशर होगा जो एक बागी का होता है। जी जी जहांपना। ऐकलं का पंत? मोहीम गुंडाळली असं दिसतंय. देवानं बुद्धी दिली म्हणायची. अहो इतकं सोपं आहे का ते? हं? बसलो घोड्यावर, मारली टाच, केली मोहीम. अहो अनेक अवधानं सांभाळावी लागतात. शिवाय सगळ्यांना विश्वासात घ्यावं लागतं. आता कसं बोललात? आणि शंभूराजांना एवढा अनुभव आहे का? अहो पहिली तर मोहीम. आम्हाला विचारा, मोहिमा आम्ही आखल्यात महाराजांसोबत. पण हे लक्षात कोण घेणार? तिथेच तर गफलत होते ना. इथे कोणाला मोठेपणा द्यायला नको. सारखं स्वतःभोवती दिवे ओवाळून घ्यायचे. मी केलंय, मी करतोय, बघा बघा. याच तर वाईट वाटतंय ना. आपण बी रक्ताचं पाणी केले स्वराज्यासाठी. झालं ते एका अर्थी बरं झालं. बरी गुंडाळली मोहीम. अहो कदाचित यातून नवा धडा शिकतील शंभूराजे. शेवटी अनुभव महत्वाचा हो. निदान याचा तरी विचार करायचा होता. आपण कुणाबरोबर लढाई करणार आहोत? तर त्या औरंगजेबाबरोबर. केवढा चाणाक्ष, तयारीचा माणूस. एक कागद पाठवला, 2 ओळीच्या मजकुरानं अख्खं युद्ध जिंकलं त्या राजपुताबरोबर. साधी तलवार सुद्धा उपसली नाही त्याने. मी अनुभव म्हणतो ना, तो याचसाठी. मग आणि तो औरंगजेब म्हणजे उलट्या काळजाचा. अहो पोटच्या पोरालाही सोडलं नाही त्याने, तो तुम्हा आम्हाला सोडणार आहे? अहो एखादी जरी चूक घडली ना तरी स्वराज्याचा खेळ आटोपलाच. म्हणूनच शांत आणि अनुभवी डोक्यानं काम करायला पाहिजे. अहो कसलं हो काय? आणि केवढीही घाई. एक मोहित्यांचे हंबीरराव घेऊन पळत असतात इकडे तिकडे. पण माझं म्हणणं कसं आहे, जरा स्थिर स्थावर होऊ द्या, कारभाराची घडी बसू द्या, मग आहेतच की मोहिमा. पण नाही, नुसती घाई. घाई कामाची नाही. घाईनं गरम दूध पिलं तरी जिभेला चटका बसतोय. मग आणि तो औरंगजेब म्हणजे विस्तव आहे, विस्तव. आता हे सांगायचं कोणाला आणि ऐकणार कोण? हं? हुजूर, आपके लिए शाही फरमान आ रहा है. शाही फरमान?
मुगलिया सल्तनत के हर एक सरदार को आगाह किया जाता है, अगर बागी शहजादा अकबर किसी भी सरदार के इलाके में पाया जाए तो उसे गिरफ्तार कर दिया जाए, उसको कत्ल भी किया जाए। लेकिन बागी अकबर को किसी सरदार ने पनाह दी, मदद करने की, बदने की चालाकी की, तो उसे मुगली सल्तनत का गुनाहगार करार दिया जाएगा। या खुदा, आलमगीर के शक के दायरे में कहीं हमारा गिरेबान तो नहीं आ गया? आलमगीर का शक मतलब अपनी मौत को खुद न्योता देना। यह परवरदिगार, सल्तनत का बादशाह कौन होगा? इस झमेले में काम की ओर थोड़ी सी लापरवाही बरती गई। बादशाह की नजर में यह बात आ गई, फिर तो जहन्नुम की सैर। नहीं नहीं, बादशाह की नाराजगी दूर करने का केवल एक ही रास्ता है। जिजिया वसूल का काम अब दुगनी तेजी से करना होगा। जी हुजूर। चलो, सबको होशियार करो, सबको खबरदार करो, चौकी पहरे पे हमारा हुक्म बताओ। बिना पूछे कोई आएगा जाएगा नहीं। खास करके बहुरूपियों पे ध्यान रखो। जाओ। जी हुजूर। राज, काकरखानानं हिंदूंचं जगणं मुश्किल केलंय. जिजिया कर भरावाच लागतो. गाठीशी असलेलं सोनं नाणं हे द्यावंच लागतं. आणि नाही दिलं तर कुडीसाठी बायकांचे कान कापत्यात, नतनतनीसाठी नाक कापत्यात. बायकांनी घातलेल्या मंगळसूत्राला कोणी विरोध केला तर मंगळसूत्राच्या धनाला डोळ्यात एकच ठार मारत्यात आणि मंगळसूत्र हिसकावून घेतात. शकदम. आणि ज्यांच्याकडे ते बी नाही त्यांच्या दारामोर गाय कापून टाकत्यात. त्याचं मांस जबरदस्तीनं खायला घालत्यात, पाठवत्यात. नुसती अंधाधुंद माजली हात. त्यात शहजादा अकबराचा पराभव झाला, तो पळून गेला. त्यामुळं तर औरंगजेबाचा चेवा अधिकच वाढलाय. त्याने देवळं मठ पाडून टाकण्याचा आदेश दिलाय. एका काकरखानानं बुरणपुराच्या आसपास 150 देवळा उद्ध्वस्त केली आहेत, पाडून टाकली आहेत. हिंदूंना कोणाकडे जायचं, कोणाकडे याचना करायची? त्यांना आता कोणीच तर आता उरला नाही. लोक दर्याखोऱ्याचा आसरा घेऊन झाडपाला खाऊन जगते. जहन्नुमच्या वाटा आता रुंदावतायत कारण गुराढोरावानी हिंदूंची कत्तल सुरू केली आहे काकरखानानं. याखेरीज रोजची लूट मोजण्यासाठी त्याने 100 कारकून नेमलेत किल्ल्यावर. हिंदूंच्या सोन्या नाण्यानं कोठाऱ्याच्या कोठारा भरतायत. राज, बस बस लाडी, यापुढे एकही शब्द ऐकायचा नाही आम्हाला. माफ करा राजा, पण ह्यातला शब्द आणि शब्द खराय. काकरखानानं हिंदूंचं जगणं मुश्किल केलंय. जिजिया कर भरावाच लागतो. गाठीशी असलेलं सोनं नाणं हे द्यावंच लागतं. शहजादा अकबराचा पराभव झाला, तो पळून गेला. त्यामुळं तर औरंगजेबाचा चेवा अधिकच वाढलाय. त्याने देवळं मठ पाडून टाकण्याचा आदेश दिलाय. हिंदूंना कोणाकडे जायचं, कोणाकडे याचना करायची? त्यांना आता कोणीच तर आता उरला नाही. शहजादा अकबर हरला. औरंगजेबाचं कपट जिंकलं. औरंगजेबानं कारस्थानाचा इच्छू राजपुतांच्या अंगरख्यात सोडला. लेकिन इसकी कीमत कीमत लेने फिर आएंगे.
और जब आएंगे तब पूरी वसूल करेंगे। राजे थाळा आणला. तेव्हा आम्ही नंतर खाऊ. परंतु वेळेवर खा. गरम गरम आहे भोजन. अगं बाई, थाळ्याला हातही लावला नाहीत अजून आपण. राजे काय झालं? आपल्या नजरेत ही उदासीनता, ही चेहऱ्यावरची चिंता कशासाठी? अशा कोणत्या विचारात आहात की ज्यामुळे आपण या थाळ्याकडे पाहिलंही नाही? राजे काय झालं? येसू उत्तरेतलं राजकारण फसले. असे आमच्या मनासारखे पडले नाही. त्या धूर्त कप्पी औरंगजेबानं एक पत्र, केवळ एक पत्र पाठवून राजपुतांचा पराभव केला. रणांगणात न उतरता त्यांचा बिमोड केला. मला वाटलं होतं राजपूत सुधारले असतील, ते अफवांना बळी पडणार नाही. आपल्या सूर्य तेजानं आणि एकीच्या बळावर ते औरंगजेबाला जखडून ठेवतील. तसं झालं नाही. आता औरंगजेब मोकळा झाला. पण मग त्यामुळे काय झालं? येसू आता औरंगजेबाचं लक्ष सगळीकडे असेल. राजपुतांचा पराभव केल्यामुळे आणि अकबराचं बंड मोडून काढल्यामुळे तो आणखी आक्रमक होईल. आम्ही बुऱ्हाणपुरावर चालून जाणार होतो, पण त्याला आता मर्यादा आली. मर्यादा? कुणाला मर्यादा? शिवपुत्रास मर्यादा? नखशिखा काव्य लिहिणाऱ्या महाकवीस मर्यादा? बुधभूषण काव्य लिहिणाऱ्या आमच्या राजनीतीपटूस मर्यादा? ज्यांच्या तलवारीचा धाक सिद्धी पोर्तुगीज टोपीकरांना, दक्षिणेत ज्यांच्या तलवारीस विद्युल्लतेचं तेज गवसलंय अशा सेनानीस मर्यादा? शूराबांच्या शूर छाव्यास मर्यादा?